नमस्कार. मी मुझफ्फर शहा. व्यवसायानिमित्त गोव्याला असतो. माझ्या व्यवसायाच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मी चेलाराम अल्ट्रा वेलनेस सेंटरमध्ये दाखल झालो. माझी लाईफ तर खूप छान बदललेली होती, पण मला माझी लाईफस्टाईल बदलायची होती आणि त्याच्या शोधात मी इथपर्यंत आलो. आणि इकडे आल्यानंतर इकडे ओव्हरऑल एकंदर सगळा अनुभव घेतल्यानंतर मला कळलं की मी खूप योग्य ठिकाणी आलो. थँक यू फॉर अमेझिंग एक्सपिरियन्स ॲट चेलाराम अल्ट्रा वेलनेस सेंटर. मी जेव्हा इकडे आलो, सर्वप्रथम माहिती घेतली. पाटील सरांनी मला खूप छान माहिती दिली. जान्हवी मॅडमने मला पाहून माझ्या समस्या ऐकून घेतल्या. त्याच्यामध्ये मला कशाची गरज आहे, मी काय करू शकतो आणि त्याद्वारे मी माझ्या लाईफस्टाईलला कसं बदलू शकतो आणि इन फ्युचर मला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, हे व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यांनी माझ्यासाठी एक 7 दिवसाचा कोर्स डिझाईन केला. सर्वप्रथम मी इकडे आल्यानंतर माझी पार्थ सरांशी भेट घालून देण्यात आली, जे राजस्थानमधून याचा खूप अभ्यास करून आणि एक व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आले. त्यांनी अभ्यंगम बद्दल मला छान माहिती दिली आणि त्यांनी जो अभ्यंगम थेरपी मला दिली, ती खूपच रिज्युव्हेनेटिंग होती आणि ओव्हरऑल मला पहिल्याच दिवशी खूप रिलॅक्स वाटलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मला रात्रीचं जेवण दिलं गेलं. मला कॅन्टीन दाखवली गेली. इकडची कॅन्टीन म्हणजे एक 5 स्टार हॉटेलचं रेस्टॉरंट तुम्ही म्हणू शकता. आणि जे कॅन्टीन चालवतात, पाहतात, त्यांचं नाव आहे भगवानबाई. त्यांच्याशी माझी भेट झाली. ते खूपच कोऑपरेटिव्ह होते. त्यांनी मला माझं रात्रीचं जेवण दिलं, जे खूपच छान होतं. त्यानंतर मी आराम करण्यासाठी माझ्या रूममध्ये गेलो. जी रूम एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. नीट, क्लीन, हायजेनिक आणि खूपच कोझी आणि लक्झरियस अशी जी रूम होती, त्याच्यामध्ये मी जाऊन आराम केला. बाहेरचा व्ह्यूही खूप छान होता. जेव्हा माझी सकाळ झाली, पुणं कसं जागं होतं ते मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. तो व्ह्यू खरंच खूप छान होता आणि बघण्यासारखा होता. त्याच्यानंतर मला सकाळी काढा, ग्रीन टी आणि जे मला काही औषधं डॉक्टरनी मला प्रिस्क्राईब केली होती उपाशी पोटी घेण्याची, ती दिली गेली. ते गेल्यानंतर औषधं, काढा घेतल्यानंतर माझी सुरुवात जिममध्ये वर्कआउट करण्यापासून झाली. जिममध्ये गेल्यानंतर मला तिकडे गौरव सर भेटले, जे जिमचे ट्रेनर होते. आयुष्यात कधी मी जिमचं तोंड पाहिलं नव्हतं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी घाबरतच जिममध्ये गेलो. गौरव सरांनी माझं खूप छान वेलकम केलं. त्यांनी माझ्याबद्दल विचारून घेतलं आणि ऑलरेडी माझं मला कशाची गरज आहे, मी कोणत्या गोष्टीतून सफर करतो, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली होती. त्याच्या आधारे त्यांनी मला मी काय करायला पाहिजे आणि मी करू शकतो हा एक विश्वास निर्माण करून माझ्याकडून ते करून घेतलं. ते केल्यानंतर माझ्या मनातली जिम या शब्दाबद्दलची भीती होती, ती निघून गेली आणि मला कळलं की मी अजूनही तरुण आहे आणि मी माझं शरीर स्वतःचं कमवू शकतो आणि स्वतःला फिट ठेवू शकतो. हा एक विश्वास जो होता, तो माझ्यासाठी खूप मोठा होता. त्यासाठी गौरव सरांचे खूप खूप आभार. थँक्यू गौरव सर. पंचकर्मामध्ये मला ऊर्ध्वतम, अभ्यंगम, शिरोधारा, बस्ती असे खूप वेगवेगळे प्रकार दिले गेले आयुर्वेदाचे, जे खरंच माझ्या बॉडीला आणि माइंडला रिलॅक्स करणारे होते. आणि याच्यामध्ये वापरलेली जी तेलं होती, ती खास केरळावरून आयुर्वेदिक तेल त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं, जे मला पुरवलं गेलं. त्याद्वारे माझी ट्रीटमेंट केली गेली आणि प्रत्येक वस्तूची, प्रत्येक गोष्टीची, त्याच्या उपचारांची, त्याच्या फायद्याची मला नीट माहिती दिली गेली. आणि विशेष करून हे जे करताना पार्थ सर आणि पोळ भाऊंनी खूप छान एक एक्सपिरियन्स दिला, ज्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन.
हे एक वेलनेस सेंटर नसून मला याची जाणीव झाली की एक आरोग्य मंदिर आहे, जिकडे आरोग्याची काळजी घेतली जाते आणि हे आरोग्य सेवक आहेत जे खूप मनापासून ती सेवा देण्याचं काम करतात. आणि त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद पार्थ सर, धन्यवाद पोळ भाऊ. हे झाल्यानंतर मला जे अल्ट्रा मॉडर्न थेरपी आहे त्याच्याबद्दल सांगितलं गेलं. अल्ट्रा मॉडर्न थेरपी मला काहीच कल्पना नव्हती. मी थोडासा घाबरलेलो होतो, साशंक होतो. पण मला त्यांनी व्यवस्थित ब्रीफ केलं, समजावून सांगितलं. एक मला ऑक्सिजन थेरपी दिली गेली, जी एका कॅप्सूलमध्ये साधारण 90 मिनिटं आपल्या श्वासातून जे ऑक्सिजन घेतो ते एक ठराविक काळानंतर आपल्या शरीराला पुरेसं नसतं. त्याच्यासाठी आपल्याला बाहेरून ऑक्सिजन घेण्याची गरज असते. आणि मला 90 मिनिटं तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर एवढं छान वाटलं की जणू काही माझा पुनर्जन्म झालाय. माझी बॉडी पूर्ण रिलॅक्स होती. माझ्या बॉडीमध्ये जो स्टिफनेस होता, जो एक प्रकारचा दुखणं होतं, ते माझं पूर्णपणे निघून गेलं होतं. त्याच्यानंतर मला क्रायोथेरपीला नेलं गेलं, ज्याच्यामध्ये -120 टेम्परेचरमध्ये मला एक 3 मिनिटांची ती थेरपी दिली गेली, जी आपल्या बॉडीतले सेल रिजनरेट करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. तोही ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. आणि ते अटेंड करणारे जे अटेंडंट होते त्यांच्याबद्दलही माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याच्यानंतर मला नेलं गेलं फिजिओथेरपीमध्ये. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रत्येक मला रूममधून बाहेर येऊन प्रत्येक थेरपीला नेण्यासाठी मला एक असिस्टंट प्रोव्हाइड केला गेला, जो मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता, प्रत्येक गोष्टीकडे स्वतःहून घेऊन जात होता. त्याच्यामुळे मला कुठेच कसली अडचण आली नाही किंवा काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरजही लागली नाही किंवा एखादी गोष्ट माझी चुकण्याचाही संभव नव्हता, कारण ते 24 तास मला फॉलो करत होते. मी झोपलोय की नाही हे बघण्यापासून मी उठलोय की नाही इथपर्यंत आणि माझ्या सगळ्या थेरपीज व्यवस्थित करून घेण्यापर्यंत अगदी बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी स्वतःहून सगळं करून घेतलं. त्याच्याबद्दल ओव्हरऑल सगळ्या स्टाफचे मी आभार मानतो. फिजिओथेरपीला गेल्यानंतर माझं जे मनगटाचं दुखणं होतं हे साधारण 25 वर्ष जुनं आहे आणि मी आयुष्यात असं पकडून चाललो होतो की हा माझा हात कायमचा अधू झालेला आहे आणि या दुखण्यातून मी सावरू शकत नव्हतो, कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काही आपण सर्जरी वगैरे करू शकत नाही. जेवढं तुम्ही प्रिकॉशन घेऊ शकता, जेवढा त्याच्यावर जोर तुम्ही कमी देऊ शकता तेवढा द्या. आणि हीच भावना मी मनात घेऊन चाललो होतो. जेव्हा मी पायल मॅडमना माझी समस्या सांगितली तर पायल मॅडम म्हणाल्या की तुमचं 3 ते 4 दिवसात हे दुखणं जाईल. आपण 1-2-3 प्रकारचे व्यायाम करून एक तुम्हाला थेरपी मी सजेस्ट करेन आणि ती तुमची इकडे करून घेईन. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की एवढ्या वर्षाचं दुखणं माझं 3-4 दिवसात कसं जाऊ शकतं. मला सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण पहिल्याच दिवशी जो मी एक्सपिरियन्स घेतला आणि जी काही व्यायाम पायल मॅडमनी माझ्याकडून करून घेतला, त्याच्यानंतर मी रिस्ट बँड न घालता दुसऱ्या दिवशी जिममध्ये गेलो आणि माझ्या सगळ्या वर्कआउट कंप्लीट केल्या, जे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य होत्या. आणि आज माझं हे दुखणं मला असं वाटतं की कायमचं गायब झालेलं आहे. त्यासाठी पायल मॅडमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू पायल मॅडम. मुख्य म्हणजे मेंटॉरिंग करण्यापासून आणि माझं सगळं हिस्ट्री समजून घेऊन माझे फ्युचर प्लॅन करण्यापर्यंत जो सगळ्यात मोठा वाटा होता तो जान्हवी मॅडमचा, जे माझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजकडे खूप बारकाईने लक्ष ठेवून होत्या. या 7 दिवसाच्या एक्सपिरियन्समध्ये मला असं कधी जाणवलं नाही की मी घरापासून खूप लांब आहे म्हणून. प्रत्येकजण आपुलकीने माझी विचारपूस करत होता, माझ्या खाण्यापिण्याबद्दल, माझ्या वर्कआउटबद्दल आणि माझ्या पर्सनल काही समस्या आणि प्रॉब्लेम्सबद्दल प्रत्येकजण एक बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याच्यामुळे मी ही विसरूनच गेलो की मी घरापासून खूप लांब आहे किंवा मी एखाद्या वेलनेस सेंटरमध्ये आहे किंवा एखादी मी ट्रीटमेंट घेतोय. प्रत्येक अनुभव माझ्यासाठी नवीन होता. मी सकाळी उठल्यानंतर आज काय वेगळा अनुभव असेल हा विचार करून सेंटरकडे जात होतो आणि प्रत्येक अनुभव
आधीच्या अनुभवापेक्षा खूप वेगळा आणि खूप छान वाटत होता. त्यामुळे रोज एक सकाळी उठल्यानंतर उत्सुकता असायची की आज आपल्याला खूप छान नवीन अनुभव कुठला मिळणार आहे. आणि हे सतत 7 दिवस माझ्यासोबत घडत राहिलं. कधी असं वाटलं नाही की कालचा एक्सपिरियन्स बरा होता, आजचा वाईट होता. प्रत्येक वेळेला कालच्यापेक्षा आजचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. त्याच्यामुळे एक मन लागून राहिलं इकडे, जे आज इकडून जाताना खूप वाईट वाटतं की अरे हे एवढ्या लवकर संपलं. जेव्हा मी इकडे ऍडमिशन घेतली होती तेव्हा जान्हवी मॅडमने मला विचारलं, तुमच्यासाठी किती, 2 दिवसाचं करूया, 7 दिवसाचं करूया की 21 दिवसांचं करूया. माझ्या मनात एक विचार आला की आपण 2 दिवसात पळूया. तर माझ्या समस्या आणि सगळं ओळखून जान्हवी मॅडमना वाटलं की नाही सर, तुम्हाला एक 7 दिवस तरी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. मी नाईलाजानेच त्यांना हो म्हटलं. पण जी माझी सुरुवात झाली त्याच्यानंतर मला कळलं की जो मी निर्णय घेतला आणि जान्हवी मॅडमने जे मला सजेस्ट केलं ते अतिशय योग्य होतं. हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी माझा मानसिक तणाव असू दे किंवा माझ्या काही मानसिक समस्या असू दे, मला योगाचं मार्गदर्शन असू दे, आयुष्यात कधी योग केला नव्हता मी, त्याच्या जवळपासही फिरकलो नव्हतो आणि ते योगाची कठीण आसनं बघून म्हणजे माझ्या मनात अशी धडकीच भरायची की हे आपल्यासाठी नाहीये, हे आपल्याला शक्य नाही आणि हे आयुष्यात आपण करू शकत नाही. पण हळूहळू हळूहळू जान्हवी मॅडमने मला त्याच्याकडे ढकललं आणि जेव्हा मी ते सुरू केलं आणि प्रत्यक्षात करायला लागलो तेव्हा असं वाटलं अरे हे खूप सोपं आहे, मी करू शकतो. आणि तो विश्वास माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी जान्हवी मॅडमचे खूप खूप आभार. एक छान मेंटॉर, एक छान गाईड म्हणून जान्हवी मॅडमना मी इकडे अनुभवलं. जान्हवी मॅडमच्या पुढच्या करिअरसाठी, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला एक नवीन विश्वास देण्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू जान्हवी मॅडम. विशेष करून सांगेन म्हणजे एक क्रायोथेरपी बद्दल, जी मी ऐकलं हे साधारण टेम्परेचर -140 पर्यंत जातं आणि तशी मला थंडीची, बर्फाची थोडी भीतीच वाटते. मला वाटलं नव्हतं मी करू शकेन की नाही. पण पहिल्या दिवशी पार्थ सर माझ्यासोबत होते. त्यांनी मला सांगितलं, सर घाबरण्याची गरज नाही, आम्ही इकडे तुमच्यासोबत आहोत. जर काय तुम्हाला वाटलं तर मला सांगा किंवा तुम्ही आतल्या आत गोल गोल फिरू पण शकता. ते ऐकल्यानंतर माझ्या मनात थोडासा विश्वास आला की मी हे करू शकेन किंवा माझ्यासाठी इकडे कोणीतरी आहे, थांबलंय. आणि एक डेअर डेव्हिल बनून मी त्या मशीनमध्ये शिरलो. पण त्याच्यानंतर मला त्याचे परिणाम म्हणजे योग्य परिणाम जाणवले आणि दुसऱ्या दिवसापासून मी उत्सुकतेने स्वतःहून त्या थेरपीचा आनंद घेतला. त्याबद्दल पार्थ सरांचे खूप खूप आभार. थँक्यू. त्याच्यामध्ये मला एक हायड्रोजन थेरपी पण दिली गेली, ती खूप छान होती. विशेष करून एक अतिशय गरजेचा प्रकार जो मी इकडे अनुभवला, ज्याची मला काही कल्पना माहिती नव्हती किंवा मी कधी बाहेर ऐकलं पण नव्हतं, ती होती कोलोन थेरपी. आणि ती सुरुवातीला मी घाबरलेलो असल्यामुळे मला त्रासदायक वाटली. पण संदीप मला असिस्ट करत होते. त्या दिवशी रविवार होता, सुट्टी असून पण ते खास माझ्यासाठी आले होते आणि संदीपने माझ्यासाठी वेळ देऊन व्यवस्थित मार्गदर्शन करून मला कसा त्याचा त्रास कमी होईल आणि मी योग्य रीतीने ते कसं पूर्ण करू शकतो टास्क, हे व्यवस्थित समजावून सांगितलं, असिस्ट केलं वेळोवेळी. आणि ओव्हरऑल एक आपल्या शरीरातली जी घाण आपल्याला 100% आपण बाहेर काढू शकत नाही, ती एक कोलोन थेरपीद्वारे त्यांनी माझं शरीर स्वच्छ करण्याचं, डिटॉक्स करण्याचं काम केलं. त्याबद्दल खूप खूप आभार आणि तो एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. मी सजेस्ट करेन प्रत्येकाला की आयुष्यात तुम्ही हे वारंवार केलं पाहिजे. जे आपण आज आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण खूप व्यर्थ वेळ घालवतो, नको त्या ठिकाणी आपण पैसे खर्च करतो. आज मला हे जाणवलं की मी योग्य ठिकाणी माझे 1 आठवडा आयुष्याचा दिला
आणि योग्य ठिकाणी मी माझे पैसे खर्च केले, जे माझ्यासाठी स्वतःसाठी होते, माझ्या शरीरासाठी होते, माझ्या आरोग्यासाठी होती आणि जे विशेष करून माझी लाईफस्टाईल बदलण्यासाठी होते आणि माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी होते. आज ते पैसे मला खूप क्षुल्लक वाटतात, जे मी फॉर्म भरताना मला जास्त वाटत होते. पण त्या पैशांच्या बदल्यात जो मी ओव्हरऑल एक्सपिरियन्स, जो कॉन्फिडन्स आणि जे आरोग्य आणि जी लाईफस्टाईल घेऊन जातोय ती खूपच छान होती आहे. आणि याबद्दल मी चेलाराम अल्ट्रा वेलनेसच्या टीमचे, संपूर्ण स्टाफचे आणि त्यांच्या मालकांचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही हे एक मानवजातीच्या कल्याणासाठी, त्याच्या भल्यासाठी हे जे सुरू केलंय. मी खूप हॉस्पिटल्स पाहिली, खूप बाकीचे मसाज सेंटर्स, पार्लर्स पाहिले, पण इकडे आल्यानंतर मला जाणवलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आणि त्याच्यासाठी जे मुख्य कारण आहे तो इकडचा स्टाफ आहे. 4 भिंती, मशिनरी कोणी पैशाने खरेदी करू शकतो, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण एवढा छान स्टाफ आणि ही जी सेवा मनापासून देणारा मिळणं खूप कठीण आहे. सो कीप इट अप अँड थँक्यू सो मच. इकडच्या स्टाफबद्दल माझा एक छोटासा एक्सपिरियन्स, अनुभव मी विशेष करून तुम्हाला शेअर करू इच्छितो. अनुभव खूप छोटा होता, पण तुम्हाला याची कल्पना येईल की इकडचा स्टाफ किती केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह आहे. इकडे आल्यानंतर मला वेलकम करताना जान्हवी मॅडमने एक गुलाबाचं फूल दिलं होतं. गुलाब हा माझा वीक पॉइंट आहे, मला गुलाब खूप आवडतात. त्याच्यामुळे मी रूममध्ये गेल्यानंतर त्याला एका ग्लासमध्ये पाणी घालून ते खिडकीकडे ठेवून दिलं, जे मला खूप छान वाटत होतं. आणि साधारण एक 4 दिवस झाल्यानंतर ते गुलाब सुरकुतलं होतं. इकडची जी स्टाफ आहेत, अर्चना मॅडम, जे माझ्या रूमचं क्लिनिंग करणं आणि बाकीच्या व्यवस्था बघत होत्या, त्यांनी 4थ्या दिवशी जेव्हा मी रूममध्ये गेलो तर मी पाहिला त्याच्यामध्ये एक, तो गुलाब काढल्यानंतर एक नवीन गुलाबाचं फूल त्यांनी आणून ठेवलं होतं, जे त्यांनी, ही क्रिया मी न सांगता, मी काही इन्स्ट्रक्शन न देता केली होती. हा अनुभव खूप छोटा आहे, पण याच्यावरून आपण ओळखू शकतो की चेलाराम अल्ट्रा वेलनेसचा स्टाफ किती बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन किती छान पद्धतीने इकडच्या आलेल्या गेस्टना वेलकम करतो आणि त्यांची काळजी घेतो. हा विशेष करून मला माझा एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटला आणि त्याबद्दल अर्चना मॅडमचे आणि इकडच्या सगळ्या ग्राउंड स्टाफचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.